श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 34वी ओवी पाहणार आहोत. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चये तो वसेना. शिरी भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ माऊली आपल्या या 34व्या ओवीतून प्रभू रामचंद्रांचं एक वेगळं रूप आपल्या समोर ठेवत आहेत. समर्थ माऊली म्हणतीये की ज्या चराचरामध्ये मी आपल्याला रामरूप पाहण्याची याचना केली, ते रामरूप आपल्या दृष्टीपुढं सतत अखंडपणे येतच असतं. पण मनुष्याची बुद्धी भ्रमित असल्यामुळं ते रामरूप समोर येऊनही त्याची सदैव तो उपेक्षा करत आलेला आहे. सदैव तो दृष्टी बघतो, पण ती दृष्टी त्या रामरूपाला ओळखू शकत नाही, आणि हीच त्या रामरूपाची ती उपेक्षा आहे. आणि याचं कारण या मनुष्याला, या मानवाला जे मन दिलेलं आहे, जी बुद्धी दिलेली आहे, या मनाचं आणि बुद्धीचं अखंड निश्चयात्मक संकल्पात्मक दृष्टिकोन त्या भगवंताविषयी राहत नाही. हे मन अखंड संकल्प विकल्प करत राहतं, संशय निर्माण करत राहतं, आणि त्यामुळे जीवा मानवा निश्चये तो वसेना. आणि या निश्चयाच्या अभावापोटी आम्ही सत्संगामध्ये जातो, आम्ही हे मनाचे श्लोक ऐकतो, आम्ही एखाद्या सुंदर कथानक वाचतो, आम्ही एखादं सुंदर कीर्तन ऐकून येतो, आनंद वाटतो. पण काही क्षणामध्ये तो आनंद आपला ओसरतो आणि आपण परत मूळ पदावरती येतो. हाच आपला जीवा मानवा निश्चये तो वसेना, अशी आपली ही स्थिती. आणि ज्याचा हा निश्चय अखंड टिकतो, जो 24 तास त्या भगवंताच्या अनुसंधानात राहतो, ज्याची दृष्टी अखंड त्या रामरूपाला पाहते, तो खरा संत. आणि अशा संताचा समर्थ माऊली म्हणतीये, श्री भार वाहे न बोले पुराणी. अशा या संताचा, ज्याचं अखंड अनुसंधान त्या भगवंताशी आहे, त्याचा सगळा भार, त्याचा सगळा योगक्षेम भगवंत आपल्या मस्तकी वाहतो. आणि मग शेवटी समर्थ म्हणतात की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असा हा माझा राम, असा या ओवीचा सरळ अर्थ आहे. श्रोतेहो, आपण लहानपणापासून, मला आठवतं आई गोष्टी सांगायची, आणि त्यामध्ये आपण कितीतरी संतांच्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. आपण ऐकलेले की चोखोबाची गुरंढोरं कशी तो भगवंत राखायचा. चोखोबा भक्तीमध्ये मस्त झालेला असायचा, आणि मग त्याचं लक्ष नसायचं, आणि मग भगवंत गुराखी होऊन चोखोबाची गुरं कसा राखायचा. नामदेवाचा हट्ट पुरवण्यासाठी नामदेवाला आईने सांगितलं की जा पंढरपूरच्या पांडुरंगाला ती खीर दाखव. आणि ह्याला वाटलं की ही खीर त्याला प्रसाद म्हणून द्यायची, म्हणजे त्यांनी खाल्ल्याशिवाय कसं निघायचं. म्हणून नामदेव त्याच्यासमोर ढसाढसा रडतोय, तू खाणार आहेस की नाही म्हणून त्याला हट्ट करतोय. आणि मग आपल्या भक्ताच्या हट्टापायी, त्याच्या आग्रहापायी तो या स्थूलातून चैतन्यमय झाला, आणि त्यांनी आपल्या नामदेवाची खीर चाखली. नाथांच्या घरात, नाथांच्या आयुष्यात तर फार मोठं आश्चर्य झालं. नाथ हे बहुजन समाजाला भगवत सन्मुख करण्यासाठी प्रयत्नशील असे संत होते. सामान्य प्रापंचिकामधून अत्यंत आत्मसंपन्न असा हा ब्रह्मसुख देणारा संत, अशी ही नाथांची ख्याती. पण अशा या संताला या समाज जीवनामध्ये अनेक प्रकारची अवहेलना सहन करावं लागत होती. या बहुजन समाजासाठी दारं उघडणं हे एवढं सोपं नव्हतं. अशा वेळेस नाथांच्याकडं त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून श्रीखंड्याच्या रूपामध्ये हा भगवंत अवतरला. नाथांच्या घरची त्यांनी धुणी भांड्यांपासून ते पाणी भरण्यापर्यंत सगळी कामं केली. त्यांनी आपल्या मुलांना, मुलीला, सगळ्यांना एक प्रकारे हसवलं, खेळवलं, आपल्या पाठीवरून त्यांना घोडा करून फिरवलं. बहुजन समाजातली वक्रदृष्टी त्यांच्या घरावर जर कधी जरी पडली तर हा श्रीखंड त्याचा बंदोबस्त करायचा. जवळून जाताना केशर कस्तुरीचा परिमळ नाथांच्या जवळून जायचा. नाथांना नेहमी वाटायचं की हा आहे तरी कोण. पण शेवटपर्यंत तो भगवंत त्यांच्या घरामध्ये एका चाकरासारखा राहू नये. नाथांना मात्र त्याची जाणीव होऊ शकली नाही. पण याचं कारण श्रोते हो, श्री भार वाहे न बोले पुराणी. त्या भगवंतानी जो भक्त त्याचा अनन्य झालेला असतो, ज्याप्रमाणे भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्याम. त्याचा योगक्षेम हा मी वाहतो. आणि त्यामुळे नाथांच्या घरी तो श्रीखंड्या होण्यामध्ये देखील त्याला कधीच लज्जा वाटली नाही. किंबहुना हा त्याच्यासाठी एक अत्यंत गौरव होता की भक्ताची सेवा त्याला करता आली. त्याच अपेक्षेपोटी, त्याच एका दृष्टिकोनातून तुकारामांच्या गाथा देखील तरल्या गेल्या. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची वाणी, ती लिहिली गेली. पण त्यावेळेचा समाज हा देखील त्या गाथांना स्वीकारायला तयार होईना. आणि शेवटी त्या समाजाने कटकारस्थानं करून त्या गाथा इंद्राणीच्या डोहात बुडवल्या.
आणि मग तुकाराम महाराजांनी तिथे 9 दिवस बसून केलेला तो उपास तापास आणि मग शेवटी प्रत्यक्ष पांडुरंग त्या इंद्रायणीच्या डोहातून त्या गाठावरती घेऊन आला. कारण ह्याचं एकच, श्री भार वाहे न बोले पुराणी. जनाबाईच्या बरोबर दळण कांडण देखील त्यांनीच केलं. त्यांनीच त्या रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले पैठणला आणि ज्ञानोबाची कीर्ती त्यांनी दिगंतामध्ये पसरवली. असा हा भगवंत, जो भक्त त्याच्याशी अनन्य झालेला आहे, त्याची त्यांनी अखंड लाज राखलेली आहे. त्याच पोटी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मंदिरामध्ये तो राजा राम अत्यंत सजीव होऊन चैतन्यमय होऊन राहिला. त्या राजा रामानीच त्या गोंदवल्याच्या मध्ये लक्ष्मीच्या रूपाने पाणी वाहिलं आणि आजही ती गंगा अनेक लोकांना प्रसन्नता आणि आपल्या जीवनाचं ध्येय मिळवून देत आहे. भगवंत हा आपल्या वचनाशी अत्यंत खंबीर आहे. श्री भार वाहे न बोले पुराणी. तो म्हणतोय की मी माझ्या मस्तकावरती अशा भक्तांचा भार वाहीन आणि हे आजपर्यंत होत आलेलं आहे आणि ह्याच्याही पुढं होतच राहणार आहे. पण आम्ही या कथा लहानपणी ऐकतो, आईने आम्हाला या सांगितलेल्या असतात, आम्ही त्या ऐकतो, आमच्या हृदयामध्ये साठवतो. पण आम्हाला असं वाटतं की हे आपल्यासाठी नाहीये. हे त्या संतांच्या बाबतीमध्ये झालं हे योग्य आहे, पण हे आमच्या बाबतीमध्ये होऊ शकत नाही. आम्हाला हे कदाचित एक काल्पनिक, एक आमच्यासाठी चांदोबामधल्या जशा गोष्टी असायच्या त्या पद्धतीच्या गोष्टी वाटतात. का ह्याचं कारण आमच्या जीवनामध्ये त्या भगवंताविषयी दृढ निश्चय नाहीये. आमच्या निश्चयाला 3 मार्ग असतात बघा. एक असते ती माणसाचा विश्वास असतो, दुसरा असतो तो माणसाची श्रद्धा असते आणि तिसरी असते ती म्हणजे माणसाची निष्ठा असते. विश्वास हा व्यवहाराच्या अनुषंगाने चालतो. आपण बऱ्याचदा व्यवहारामध्ये म्हणतो ना, अहो काय तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? दृश्य गोष्टीच्या अनुषंगाने मनुष्य विश्वास या गोष्टीच्या साह्याने व्यवहार करत राहतो. पण जो विश्वास व्यवहारामध्ये असतो तो किती कुचकामी असतो हे आपण वारंवार बघतोच. त्यामुळे माणूस विश्वास हा पानिपताबरोबरच गेला असं म्हणून विश्वास नावाच्या गोष्टीपासून दूर राहतो. पण विश्वासाची पुढची पायरी ही श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या पुढची पायरी ही निष्ठा आहे. पण आपला हा बुद्धिवादी दृष्टिकोन आम्हाला भगवंतावरती विश्वास टाकू देत नाही. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये संशय वाटत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला वाटतं की अरे हे काय चाललंय, हे काही खरोखर योग्य आहे का? आणि श्रोते हो, परमार्थामध्ये भगवंत प्राप्तीसाठी जर सर्वात कुठलं मोठं भांडवल असेल तर ते विश्वासातून निर्माण झालेली श्रद्धा आणि श्रद्धेतून निर्माण झालेली निष्ठा हे खरं भांडवल आहे, हे खरं विश्वासाचं व्याज आहे. आणि जर तोच नसेल तर आम्ही कितीही गोष्टी केल्या तरी त्या कुचकामी ठरतात. कारण की श्रद्धेचं भांडवलच भगवंताला आमच्यापर्यंत खेचून घेत असतात. तुलसीदास म्हणतात की दुधामध्ये पाणी कितीही टाका, एखाद्या गवळी दुधामध्ये पाणी कितीही जरी टाकलं तरी ते पाणी दुधाच्या भावामध्ये लोक विकत घेतात. बरोबर आहे की नाही? पण जर त्यामध्ये मिठाचा खडा जर पडला तर त्या क्षणी दूध वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं. त्याप्रमाणे आम्ही किती साधना करतो, आम्ही किती नाम घेतो, हा भाग त्यापेक्षा महत्वाचा नाही की आमच्या मनामध्ये एखादा संशयरूपी जर खडा आला, की ज्या क्षणी आमच्या मनामध्ये संशयरूपी खडा येतो त्या क्षणी आमच्या साधनेमध्ये प्रपंच कितीही जरी कालवला तरी तो भगवंत माफ करतो आम्हाला. पण ज्या क्षणी हा अविश्वासी रूपी संशयरूपी मिठाचा खडा त्यामध्ये पडतो त्या क्षणी आमचं पाणी वेगळं आणि आमचं दूध वेगळं अशी आमच्या जीवनाची तऱ्हा होऊन जाते. आणि हे आमच्या जीवनाचं, आमच्या परमार्थाचं खरं वैफल्य आहे. जीवा मानवा निश्चय तो वसेना. आमचा निश्चय काही केल्या आमच्या हृदयामध्ये दृढ बसत नाही. आणि मग हा निश्चय बसवायचा असेल तर काय करावं? आम्ही आमची कृती सुधारायला सुरुवात करावी. कृती सुधारायची म्हणजे काय? आम्हाला जर हे लक्षात येतंय का की या चराचर सृष्टीमध्ये जर तो भगवंत अगदी अणुरेणूंपासून सगळ्यांमध्ये जर पसरलेला आहे तर आम्हाला त्याची उपेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये करायची नाहीये. केवळ मंदिरामध्ये जाऊन हार तुरे चढवणं, चांगले लाडू पेढे खायला घालणं, चांगली अत्तरं वाहणं, चांगली दान दक्षिणा देणं म्हणजे भगवंताची पूजा आहे का? भगवंताची पूजा, तो जर या साऱ्या चराचर सृष्टीमध्ये वसलेला आहे तर ही चराचर सृष्टी म्हणजे भगवंताचं मंदिर होतं. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये अगदी माझ्या घरापासून, माझ्या मुलाबाळांपासून, माझ्या बायकोपासून, माझ्या आई वडिलांपासून या सगळ्यांमध्ये जर मी माझी दृष्टी रामरूप पाहण्याची करू शकलो
आणि हे जीवन म्हणजे फक्त भोगाची वस्तू नसून हे मला जीवन भगवंतांनी त्याची सेवा करण्यासाठी दिलं आहे. या विचाराने जर आपण आपल्या प्रपंचामध्ये राहिलो आणि मग आपल्या प्रपंचामध्ये जर आपण आपला देह झिजवताना मी त्या रामाची सेवा करतोय, हा त्यांनी दिलेला प्रपंच, हे सारं विश्व त्याचं आहे, नवे नवे मी देखील त्याचाच आहे, या अनुषंगाने जर मी राहू शकलो तर माझा भगवंत हा माझ्यासाठी वेगळा राहूच शकत नाही. या प्रत्येकाची अत्यंत निस्वार्थपणे मनोभावे, कोणाचाही दोष न बघता, कोणाचंही अंतःकरण न दुखवता, कारण की आपण जेव्हा या विश्वामध्ये राहताना पूजा अर्चा करू, साधन सामग्री सगळी जमवून आणि ज्या वेळेला व्यवहाराची वेळ येईल त्यावेळेला जर तडातडा बोलून एखाद्याचं अंतःकरण अगदी वाईट पद्धतीने दुखवत असू तर आपण एक प्रकारे त्या भगवंताचंच अंतःकरण इथं दुखवत असतो. आणि त्यामुळे उपेक्षा जर आम्हाला करायची नसेल त्या भगवंताची, तर माझं कर्म, माझा व्यवहार, माझं आचरण हे माझं सुधारलं पाहिजे. आणि यासाठी म्हणून साधना आणि ही चित्तशुद्धी जर झाली की आपलं वर्तन, आपलं आचरण, आपलं एक प्रकारचं कार्य हे सगळं बदलू लागतं आणि मग आपल्याला या चराचरामध्ये असलेला भगवंत प्रगटतो. आणि श्रोते हो, आपण जर निस्वार्थी झालो तर तो परमात्मा आपल्या मागे उभा राहतो आणि तो आपला भार, आपला योगक्षेम वाहतो. आपला सगळ्यात मोठा खरा झरा आपल्या मागे उभा राहिल्यामुळं जीवनामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये कमी पडत नाही. तो आपली अखंड लाज वाहतो. अशी ही भगवंताची अद्भुत अशी ही ओवी. आणि आपण जर त्या भगवंताचं हे रूप चराचरामध्ये पाहत राहताना हे सर्व प्रपंच, हा सर्व देह त्याची सेवा म्हणून जर झिजवला तर त्या रामरूपाची उपेक्षा आपल्या आयुष्यात कधीच होणार नाही. आपण असंच त्या भगवंताची सेवा करावी आणि स्वतःच्या जीवनाला कृतार्थ करून टाकावं, हाच समर्थ माऊलीचा आग्रह. जानकी जीवन स्मरण. जय जय.